गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। गुरुभक्तीतून परमार्थ। भक्ती ही परमार्थाची पायवाट आहे। ती तयार करावी लागत नाही, त्या पायवाट्याने लवकर पोहोचता येते। रस्ता हा लांबचा प्रवास असतो। ईश्वराकडे जाणे सर्वांना शक्य नसते, म्हणून गुरुभक्ती करावी। आम्ही काय बोललो हे संदेश वाचून समजले पाहिजे, दुसऱ्यांना सांगता आले पाहिजे। आमच्या बोलण्याचा अर्थ काय आहे हे समजले पाहिजे। ही पात्रता अभ्यासाने व भक्तीने शिष्य संपादन करू शकतो। येथे पदव्यांचा उपयोग होत नाही। शिष्यत्व पत्करल्यानंतर गुरुभक्तीनेच शिष्यांमध्ये गुरु एवढी पात्रता येऊ शकते। अक्कलकोट स्वामींचा चोळप्पा नावाचा एक भक्त होता। गुरूंच्या शब्दाचा अर्थ तो सांगू शकत असे। चोळप्पा हा फार शिकलेला नव्हता, पण गुरुभक्ती व गुरु सान्निध्यामुळे तो हे सांगू शकत असे। एकदा एक ब्रिटिश गव्हर्नर स्वामींच्या भेटीसाठी येत होते। त्यांना स्वामी म्हणाले की त्यांना परत जायला सांग। चोळप्पाने त्यांना सांगितले की गव्हर्नर ज्या कामासाठी आले आहेत ते त्यांना पुढच्या वर्षी प्राप्त होईल। खरोखरच दुसऱ्या वर्षी त्यांना पुत्ररत्न झाले व ते दर्शनाला आले। गुरुचरणी अतिशय एकाग्र चित्त व श्रद्धा पाहिजे। रामापुढे जसा मारुती, त्याप्रमाणे आपण आपल्या गुरुचरणी लीन असावयास पाहिजे। मारुतीची निष्ठा उत्तम होती। मारुतीला बोलता येत नव्हते। रामाचे मारुतीला अडत असे। मारुती हा एकनिष्ठ भक्त होता, त्यासाठी त्याने काहीही अध्ययन केलेले नव्हते। त्याची स्वामी भक्ती अप्रतिम होती। भक्तीने ज्ञान संपादन करता येते, त्याला उच्च भक्ती पाहिजे। निष्ठा असली की पांगळा सुद्धा उंच डोंगर चढू शकतो। आपल्या वागण्यात भक्तीचा वास पाहिजे। देव आपल्याकडून करवून घेतो। वानरे सेतू बांधण्यासाठी दगड टाकीत होते, तेव्हा ते पाहून कार सुद्धा बारीक वाळू टाकीत होती। आपण कार्यप्रवण कार्यप्रवृत्त व्हावे। विधायक मार्गाने आपणास जायचे आहे। ज्याला जसे शक्य असेल तसे त्याने गुरुकार्याच्या अग्निकुंडात आहुती टाकली पाहिजे। आहुती टाकल्याने अग्निकुंड तेजस्वी राहील। नुसता दिलेला जप करणारा शिष्य न होता गुरुकार्याविषयी आपली निष्ठा जबर असावी। निरपराधी माणूस मनाने खंबीर असतो। त्याच्या मनाला केवळ सत्याची आवड असते। हे सर्व गुरुभक्तीमुळे साध्य होते। कोणत्याही कार्याचे कर्ते न होता आपल्या गुरूंना कर्ते मानून कार्य केल्यास आपले प्रयत्न अडणार नाहीत। मनशांती, आनंद, समाधान हे गुरुभक्तीनेच लाभते। दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।